नमस्कार, मी स्नेहल किचन डायरीजमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. आज आपण ड्रायफ्रूट्स खीर कशी करायची ते पाहणार आहोत. सर्वात आधी खीर बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. एक छोटी वाटी खोबऱ्याचा कीस, थोडे बारीक करून घेतलेले काजू आणि बदाम, थोडेसे मनुके आणि 1 चमचा भाजलेला रवा, 1 वाटी शेवया. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी एका पातेल्यात एक अर्धा मोठा चमचा तूप टाकून घेऊ. त्यात आपण बारीक केलेले काजू आणि बदाम तुपात थोडेसे परतून देऊ. त्यानंतर त्यात मनुके ॲड करू. मनुके छान असे गोल होईपर्यंत परतून देऊ. मनुके छान गोल असे झाल्यानंतर त्यात खोबऱ्याचा कीस टाकून घेऊ. खोबऱ्याचा कीस छान लाल होईपर्यंत बारीक गॅसवर परतून घेऊ. आता त्यात आपण घेतलेला रवा टाकून घेऊ. रवा टाकल्यामुळं खीर एकदम घट्ट अशी होऊन तिला छान बाइंडिंग येते. सगळं छान असं मिक्स करून घेऊ व मंद आचेवर परतून देऊ. आता आपण त्यात शेवया ॲड करून सगळं मिक्स करून घेऊ. सगळं छान असं मिक्स झाल्यानंतर त्यात फ्लेवरसाठी आणि छान चव येण्यासाठी विलायची पूड टाकू. सगळं मिक्स करून घेऊ. आता त्यात आपण गरम करून घेतलेले दूध ॲड करू. दुधाला छान उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार साखर ॲड करून घेऊ. साखर टाकून सगळं एकदा छान हलवून घेऊ आणि 5 मिनटं मंद आचेवर खीर छान अशी उकळून देऊ. आणि आता तयार आहे आपली ड्रायफ्रूट्स खीर. तर मग कशी वाटली तुम्हाला आपली खीर? तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा. अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अशीच छान रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. धन्यवाद.